सोयाबीन की फलियां खाने से एक ही परिवार के 9 लोगों को विष बाधा का सामना करना पड़ा, जिसमें 12 साल की लड़की की मौत हो गई है। मृत लड़की का नाम मीरा खान जोड़े बताया गया है। जानकारी के अनुसार नांदेड़ के सिडको क्षेत्र के निवासी बबन खान जोड़े ने 3 दिन पहले अपने रिश्तेदार के खेत से सोयाबीन की फलियां लाई थीं। उन्होंने कुछ फलियां अपने भाई के परिवार को दी। गुरुवार रात सभी ने फलियां खाईं, लेकिन कुछ घंटों बाद मितली और उल्टियां शुरू हो गईं। इसके बाद सभी को विष्णुपुरी स्थित सरकारी अस्पताल में भर्ती कराया गया। अस्पताल में भर्ती 9 लोगों में से 2 की हालत गंभीर बताई जा रही थी। शनिवार को इलाज के दौरान मीरा खान जोड़े का निधन हो गया। विष बाधा का कारण फिलहाल स्पष्ट नहीं है। इसकी जांच रिपोर्ट आने के बाद ही सही कारण का पता चल सकेगा। खानजोडी कुटुंबावर अशी घडली की दोन्ही कुटुंबावर घडली। त्या कुटुंबातले 5 जण आणि याच्या कुटुंबातले 5 जण। त्याच्या कुटुंबात अशी घटना घडली की त्यांच्या नामदेव खानजोडीच्या चुलत भावांनी शेजारीच राहतात, शेतातून शेंगा आणल्यात सोयाबीनच्या शेंगा आणल्यात आणि ते असे म्हणले की मी रोजच आणत गेलतो आणि खात गेलतो, पण आज थोड्या जास्त आणल्यामुळे आम्ही खाल्ल्याने यांना दिल्या. आता ते शेंगा उकडून त्यांनी यांना पण खायला दिल्या आणि त्यांनी खाल्ल्या. याच्या कुटुंबातल्या 5 जणांनी खाल्ल्यात, 2 नवरा बायको नामदेव खानजोडीच्या आणि 3 मुलींनी. शेवटची मुलगी मीरा नामदेव खानजोडे हे डेथ झाली हिची, तिचा अंत्यविधी आताच झाला. आणि बाकीचे त्यांच्या कुटुंबातले 5 जण आहेत ते दवाखान्यातच आहेत. त्यांची प्रकृती पण हलाखीचीच आहे आणि अजूनही जे काय आहे त्यांची प्रकृती हलाखीचीच आहे, असं सांगू शकत नाही की चांगलीच आहे. डॉक्टर काय बोलतो? डॉक्टरनं सांगितलं की हे पॉयझनच आहे म्हणजे विष, पण हे विष कोणतं आहे आम्ही सांगू शकत नाही म्हणजे विष रिपोर्टमध्ये कळेल म्हणजे, पण फूड पॉयझन म्हणून झालं म्हणजे. आता शेंगातूनच सांगू शकेल ना, कारण की दोन्ही कुटुंबानं शेंगाच खाल्ल्या आता, म्हणून आपण शेंगातूनच सांगू शकतो. त्यांनी खाल्ल्यात आणि ते दवाखान्यात आहेत आणि यांनी खाल्ल्यात आणि हे दवाखान्यातच आहेत.